नमस्कार, जय श्री कृष्ण, गुड मॉर्निंग। आज दिवसाची सुरुवात खूप छान झालेली आहे। रात्री आमच्या इकडे पाऊस पडून गेलेला आणि आत्ताही म्हणजे नुकताच बंद झालाय पाऊस। खूप छान वाटते बाहेर आणि आता सकाळचे 6:45 वाजलेले आहे, बघू शकता। मी 6:30लाच उठते कारण राजला स्कूलमध्ये मला 7:30ला सोडवायला लागतं। त्याच्यानंतर मी त्याला उठवलं, त्याचं सर्व आवरलं, आंघोळ वगैरे त्याची टिफिन वगैरे पॅक करून दिला त्याला आणि 7:30ला त्याला स्कूलमध्ये सोडून आले। आणि मी केसांना आज तेल लावते कारण मला हेअर वॉश करायचा होता। आज शुक्रवारचा उपवास असतो माझा, त्याच्यामुळे मी तेल लावत होते केसांना। तर केस माझे खरंच खूप खराब झालेत। बरेच दिवस झाले माझ्या केसांकडे लक्षच नाही, अजिबात स्वतःकडे लक्षच नाहीये। पण आता ठरवलंय मी जरा स्वतःला लक्ष देण्याचं। त्याच्यासाठी मी तेल वगैरे लावून ठेवते 1-2 तास तरी डोक्यावरती, कारण लगेचच तेल लावलं आणि हेअर वॉश केला तर त्याचा काही एवढा रिझल्ट मिळत नाही। त्याच्यामुळे जास्तीत जास्त 1.5 तास 2 तास तरी ठेवतेच मी आणि त्याच्यानंतर मग हेअर वॉश करते। मग मी तेल वगैरे लावून आवरायला घेतलं सगळं। इकडे बेड वगैरे व्यवस्थित केला, झाडू फरशी केली, कारण मी सगळं काम आहे ना उपवासाच्या दिवशी तरी निदान आंघोळीच्या अगोदरच करून घेते, कारण मग नको वाटतं आंघोळ केल्याच्या नंतर हे सगळं। आणि पाऊसही येत होता तर आज काही बाहेर वगैरे आवरायचं नव्हतं। आणि इकडे आंघोळ वगैरे करून मी तयार झालेली आहे। मला देवपूजा करायची आता। देवपूजेनंतर थोडाच टायमानंतर मला राजला आणायला जायचं होतं स्कूलमध्ये 11:30 वाजता। तर मी इकडे देवपूजा करायला घेते आता आणि झालेली आहे देवपूजा करून। तर अशी असते माझी देवपूजा। आणि इकडे माझा मावलयांचा शुक्रवार असतो, तर भिंतीवर इकडे दिसत असेल तुम्हाला की मावलया काढलेले होते ते। त्याच्यानंतर मी डाळ शिजायला टाकलेली, कारण टाइम होता माझ्याकडे अजून। डाळ शिजायला टाकलेली आणि बटाटा मी आधी शिजून घेतला होता, चपात्याचं पीठही मळून घेतलं होतं। आज स्वयंपाक जास्त नव्हता कारण मला उपवास होता तर थोडासाच करायचा होता। डाळ करणार होते आणि बटाटा मी त्याच्यातलाच सुका करणार होते थोडासा, आणि थोडासा माझ्यासाठी घ्यायचा होता मला, कारण मी आज वडे बनवणार होते उपवासाचे, त्याच्यामुळे। त्याच्यानंतर इकडे टाइम झालेला होता, 11:30 वाजलेले होते, तर मला जायचं होतं स्कूलमध्ये त्याला घेण्यासाठी। तर हे पहा, आत्ताही पाऊस येऊन गेलेलाच आहे, म्हणजे चालूच आहे, रात्रीचाही पाऊस चालू आहे आणि सकाळपासून पण चालूच आहे पाऊस। पाऊस असेल तर नको वाटतं घराच्या बाहेर निघायला, पण ठीक आहे, जवळच आहे। माझ्या राजची स्कूल तशी जास्त लांब नाही आहे, त्याच्यासाठी एवढं काही वाटत नाही। आणि मेन म्हणजे आता पाऊस थांबलेलाही आहे, तर मी स्कूलमध्ये आलेली आहे। येतोय तो वर्ण, खुश होतो बघून। तर आलेला आहे राज। स्कूल बॅगही देत नाही माझ्याकडे, म्हणतो आता मी खूप मोठा झालोय, मला नको घेत जाऊ माझी स्कूल बॅग। पण घेते मी तरी, कारण पाऊस आहे, रस्त्याने ओलं आहे, त्याच्यामुळे घसरायची भीती वाटते। सुकं असेल तर काही प्रॉब्लेम नाही। मग घरी आले, मी त्याचं चेंज वगैरे केले कपडे। पहिले त्याला खायला घातलं, कारण त्याला टिफिन जरी दिलेला असेल तरी तो खात नाही स्वतःच्या हाताने पोटभर, मलाच घरी आल्यावर त्याला द्यावं लागतं। आणि त्याला खायला वगैरे घातलं। त्याच्यानंतर मी इकडे वडे बनवत होते। हे इन्स्टंट वडे आहेत, म्हणजे जसं की आपण याला साबुदाणा वगैरे भिजत घालायची काही गरज नाही पडत, लगेचच बनून जातात, जास्त काही वेळही नाही लागत त्याला, फक्त बटाटे अगोदर शिजून घ्यायला लागतात, बाकी काहीच नाही, पटकन होऊन जातात। तुम्हाला जर रेसिपी वगैरे पाहिजे असेल तर तुम्ही मला तसं कमेंट करू शकता। हे आपण कशाही आकारामध्ये बनवू शकतो, गोल किंवा चपटे। हे गोल राजला जास्त आवडता, म्हणून लाडू लाडू म्हणून खातो तो।
त्याच्यानंतर मला तर असेच आवडतात, मग मी असे बनवले काही 2-3 त्याच्यासाठी तसे गोल बनवून ठेवले आणि मी फ्राय करते इकडे. याला अगोदर तेल फुल गॅसवरती गरम करून घ्यायचं आणि मग गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची. तर आतून बाहेरून मस्त तळले जातात आणि खूप खुसखुशीत असे मस्त होतात. त्याच्यानंतर झाले होते इकडे तयार आणि गरम गरम खायला जास्त छान लागतात, दह्यासोबत आणखी छान लागतात. पण मी काही दही आणायला गेले नाही कारण थोडा थोडा पाऊस चालू होता. तर तुम्ही बघू शकता खूप मस्त झाले होते. वरतून एकदम असे खुसखुशीत आणि आतून मस्त असे म्हणजे नाही का तळले जातात, छान लागतात खायला. तर बघू शकता. त्याच्यानंतर राजनी मी खाल्ले. त्याच्यानंतर त्याला म्हटलं थोडा अभ्यास कर, तर अभ्यास तर काही करत नव्हता, फक्त इकडे तिकडेच पळत होता. कारण मग ट्युशनचा आणि स्कूलचा अभ्यास त्याला एकत्र खूप जड जातो करायला. त्याच्यामुळे मी थोडं थोडं करून घेत असते त्याच्याकडून दुपारी, नाही तर मग तो झोपला की उठत नाही आणि उठला की त्याच्यानंतर आवरून परत त्याला ट्युशनला जायचं असतं. एकटा बसत नव्हता म्हणून त्याची फ्रेंडही आली होती त्याच्यासोबत अभ्यासाला आणि विचारत होती मला ती, आंटी हे काय लिहिलेलं आहे. तिला काही कळलं नाही वाटतं. मग मी तिला सांगितलं हे असं असं आहे म्हणून. मग ती करत होती, अभ्यास करत होते दोघेजणही. मेन म्हणजे ती बसली होती पण हा नव्हता बसत. आणि हे पहा लगेचच पाऊस, म्हणजे चालूच आहे पाऊस तर दिवसभरच, पण परत जोरात यायला सुरुवात झाली. बघू शकता. पाऊस आल्यावर छानही खूप वाटतं. थंड वातावरण होऊन गेलेलं आहे आता, नाही तर खूप गरम होत होतं. छानही वाटतंय पण चिकचिकही जास्त होते पाऊस असल्यावर. तर चालू आहे यांचा दोघांचा अभ्यास. अभ्यास तर काही करत नाही आहेत, बडबडच करत होते दोघेही. हा तर नुसता बाहेर जातो, आतमध्ये येतो. आता पाऊस बघायला गेलाय. ओरडलं की 5 मिनिट बसतो, परत त्याचं चालूच असते. तर असा होता आजचा दिवस. मुलांसोबत टाइम खूप छान जातो. तर कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.